जगामध्ये काही लोकांची अशी रीत असते बरं का, की जे दुसऱ्याचं आहे ते माझंच आहे आणि जे माझं आहे ते सुद्धा माझंच आहे. आणि अशी जी मनोवृत्ती आहे किंवा अशा पद्धतीने वागणारे लोक आहेत ना, ते इतके स्वार्थी बनतात, इतके स्वार्थी बनतात, की जे दुसऱ्याचं होतं ते तर त्यांचं गमावलं जातच, पण जे त्यांचं स्वतःचं होतं ते सुद्धा त्यांना गमवावं लागतं. आणि अशाच पद्धतीची घटना आज आपण बघणार आहोत. रात्रीचे साधारण 11-12ची वेळ आहे, लाईट गेलेली आहे आणि घरातली लोक जी आहेत त्यांना नुकताच डोळा लागलेला आहे किंवा डोळा लागायला लागलेला आहे. आणि त्यावेळेस एका रूम मधून मोठ्याने ओरडण्याचा आवाज यायला लागलाय आणि दुसऱ्या रूम मध्ये जे कोणी भाऊ होते, वहिनी होते, आई होते, इतर नातेवाईक जे असतील ते सगळे त्या घराकडे, त्या दरवाजाकडे धावत आलेले आहेत. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, कारण आतून कुणाच्या तरी ओरडण्याचा आतून आवाज येत होता, विवळण्याचा आवाज येत होता, पण तो दरवाजा आतून बंद केलेला होता. आता हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण आतून दरवाजा कोणीही उघडत नव्हते. आता त्या घरामध्ये सचिन, त्याची बायको आणि त्याचा 3 वर्षाचा मुलगा होता. आता बाहेरच्या लोकांनी सचिन आणि त्याच्या बायकोच्या नावानं आवाज द्यायला सुरुवात केली, पण आतून काय आवाज येत नव्हता, फक्त ओरडण्याचा आवाज येत होता. आणि त्यावेळेस आतून सचिनची जी बायको आहे ती बायको बोलली की मी माझ्या नवऱ्याला मारून टाकलेला आहे, मी दरवाजा उघडणार नाही. आणि हे ऐकल्याबरोबर ती बाहेरची जी मंडळी आहेत त्यांचे हातपाय पूर्णपणे थंड पडलेले आहेत, त्यांना काय करावं सुचना आहे. आणि जवळच एक 5-7 किलोमीटर अंतरावरती पोलीस स्टेशन होतं. त्या पोलीस स्टेशनला मग बातमी कळवण्यात आली आणि काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्यानंतर मग हा जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडण्यात आला किंवा तो तोडण्यात आला. आणि आतमध्ये आता ही सगळी मंडळी घुसलेली आहेत आणि आतमध्ये बेडच्या बाजूला सचिन जो आहे किंवा पती जो आहे तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये रक्तबंबाळ होऊन पडलेला आहे. आणि बेडवरती त्या घरामध्ये आजूबाजूला आणि दरवाजापर्यंत रक्ताचा सडा पूर्णपणे पडलेला आहे. आणि त्या घरातला जो लहान मुलगा आहे तो सुद्धा जखमी झालेला होता, तो सुद्धा मोठमोठ्याने रडत होता. आता तात्काळ जे जखमी मंडळी आहेत त्यांना 4 चाकीमध्ये टाकण्यात आलं आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. पण सचिन जो आहे किंवा पती जो आहे तो प्रचंड जखमी झालेला होता. त्याच्या हातावरती, पायावरती, पोटावरती, डोक्यावरती, पाठीवरती सगळीकडेच प्रचंड जखमा झालेल्या होत्या, रक्तस्राव जास्त झालेला होता आणि त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. पण जेव्हा त्याला त्या रुग्णालयामध्ये पाठवलं त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं आणि इकडं पोलिसांनी त्याच्या बायकोला ताब्यात घेतलेलं होतं. त्याचबरोबर त्या पतीवरती ज्या लोखंडी रॉडनं तिनं हल्ला केला होता तोही पोलिसांनी जप्त केलेला होता. आता या प्रकरणामध्ये एका पत्नीनं आपल्या पतीची हत्या केलेली होती आणि अत्यंत सरळ सरळ अशा पद्धतीचं हे प्रकरण दिसत होतं. पण हे सगळं का घडलं होतं, या पाठीमागची पार्श्वभूमी जी होती ती फार विचित्र होती, अत्यंत वेगळ्या पद्धतीची होती. आता जो माणूस केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो तेव्हा तो कशा पद्धतीनं संपून जातो, कशा पद्धतीनं स्वतःचंच नुकसान करतो हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येतं. तर फिरोजाबाद जिल्हा आहे, त्या ठिकाणी सिरसागंज नावाचा एक भाग आहे, त्या ठिकाणी गुरैया सोहेलपूर नावाचं एक गाव आहे. तर या ठिकाणी रामप्रकाश यादव नावाची एक व्यक्ती राहते आहे. त्यांना 4 मुलं आहेत आणि 4ही मुलं त्यांची लग्न वगैरे झालेली आहेत. तर त्यांचा पहिला मुलगा आहे धर्मेंद्र, त्याच्यानंतरचा दुसरा आहे नरेंद्र उर्फ सचिन, त्यानंतर तिसरा आहे हृदेश आणि चौथा आहे सुधीर. आता हा जो परिवार आहे त्या परिवाराचं शेतीची कामं होती, शेतकरी परिवार होता. त्याचबरोबर यांच्याकडे ट्रॅक्टर होता, त्यानंतर इतर पण त्यांचे ट्रॅक्टरच्या माध्यमातून कामं चालायची आणि हा परिवार ठेकेदारीची कामं करत होता. त्याचबरोबर यांच्याकडे JCB होता, त्यामुळे हा JCBची पण कामं करायचे, JCB भाड्यानं देण्याची पण कामं करायचे. अशा पद्धतीनं सगळ्याच बाजूनं कामधंदा असलेला आणि संपन्न असा हा परिवार होता. आणि हा संपूर्ण परिवार हा एका घरामध्ये म्हणजे एका बिल्डिंगमध्ये राहत होता. घरं वेगवेगळी होती, बिल्डिंग एकच होते. अशा पद्धतीनं आता आजची जी स्टोरी आहे ती स्टोरी या सगळ्या भावंडामध्ये दुसऱ्या नंबरचा भाऊ होता, त्याचं नाव होतं नरेंद्र उर्फ सचिन, तर याची आहे. तर या सचिनचं लग्न 2006 मध्ये इटावा जिल्हा आहे त्या ठिकाणचं संतोषपूर नावाचं गाव आहे, त्या गावामधली रीटा नावाची एक मुलगी आहे. तर त्या मुलीबरोबरती याचं लग्न झालं. त्याच्यानंतर पुढे त्याला 3 मुली झाल्या, 1 मुलगा झाला. अशा प्रकारे 4 मुलं आणि नवरा बायको म्हणजे अर्धा डझन जणांचं म्हणजे अर्धा डझन लोकांचं हे कुटुंब तयार झालं आणि बाकी सगळे भाऊ वगैरे सगळे एकत्र होते. आता घरामध्ये चांगली बायको होती, चांगली मुलं होती, 4-4 मुलं होती, संसार सुखाचा होता, कामधंदा चांगला होता, घरदार अगदी नामवंत होतं, श्रीमंत होतं, सगळं चांगलं होतं. तरी पण हा जो सचिन आहे तो सचिन त्याचं
बाहेर सुद्धा काही गोष्टी चालू असायच्या. आता याच गावामध्ये ब्रिजमोहन बघेल नावाचे एक गरीब व्यक्ती होते आणि ते मोलमजुरी करायचे. तर हा माणूस जो आहे तो सचिन यांचा जो परिवार आहे तर त्यांच्याकडेच कामाला होता, त्यांच्याकडेच त्यांच्या साईडवरती वगैरे काम करायचा. आता हे जे आहेत त्यांना 5 मुलं होती. त्याच्यातली ऋतू नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी थोरली मुलगी होती. आणि त्याच्यानंतर मग त्यांना 3 मुलं आणि 1 मुलगा होता. म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा, म्हणजे अशा पद्धतीने एक 5 मुलं त्यांना होती. आणि मजुराची मुलगी होती ही ऋतू, तिचं वय साधारण 17-18 वर्षाचं होतं. आणि कधी कधी काय व्हायचं की सचिन आणि ऋतू यांची नजरानजर व्हायची किंवा कधी एकमेकांच्या घरी जाणं येणं असायचं कामाच्या निमित्ताने. आणि त्यावेळेस त्यांची ती नजरानजर व्हायची. आणि ते अखिया मिलाए कभी अखिया चुराए, क्या तूने किया जादू, कभी घबराए कभी गले लग जाए, मेरा खुद पे नहीं काबू, बिना पायल के ही बजे घुंगरू. म्हणजे आता या ठिकाणी बिना पायल के घुंगरू वाजायला लागलेले होते. आता हे जे घुंगरू आहेत ते घुंगरू कधी शेताच्या बांधावरती वाजायचे, कधी घराच्या पाठीमागं वाजायचे, कधी घराच्या बाजूला वाजायचे, कधी आडबाजूला वाजायचे. अशा पद्धतीनं हे घुंगरू वाजत होतं, गपचूप गपचूप वाजत होतं. सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्री, मध्यरात्री, ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्या त्यावेळी हे जे घुंगरू आहे ते घुंगरू वाजत होतं. पण या घुंगराचा आवाज गावामध्ये यायला लागला होता, शेजारी पाजारी यायला लागला होता. आणि त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती सचिनच्या घरच्यांना समजली. आता त्यावेळेस त्याची बायको आणि तो ह्या दोघांच्यामध्ये वाद झाला की बाबा मी घरात असताना बाहेर घुंगरू वाजवायला जायची कारण काय आहे. आणि त्यामुळे मग त्या पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागला, भांडणं व्हायला लागली. आणि ती भांडणं इतक्या टोकाला गेली की ती पत्नी जी आहे ती आपल्या 4 मुलांबरोबर मुलांना घेऊन ती तिच्या माहेरी निघून गेली. आता त्याच्यामुळे हा सचिन जो आहे त्याला रान मोकळं झालं आणि मग घुंगरू वाजवायला तो मोकळा झाला. आणि मग आता हा घुंगराचा आवाज जो आहे तो जास्तच यायला लागला. आणि ही गोष्ट त्या मुलीच्या घरच्यांना सुद्धा कळलेली होती, त्या ऋतूच्या घरच्यांना कळली होती. त्यांना ती गोष्ट आवडत नव्हती. कारण काय झालं, एकतर हा सचिन जो आहे त्या सचिनचं लग्न झालेलं होतं, त्याला 4-4 मुलं होती, पत्नी होती, संसार होता, सगळं काही होतं. आणि दुसरी गोष्ट यांचा परिवार जो आहे तो परिवार श्रीमंत होता. आणि तो श्रीमंत परिवार हा गरीब लोकांचा फक्त वापर करून घेईल अशी शंका त्या आईवडिलांना वाटत होती. आणि त्याचबरोबर ती यांच्या जाती ज्या आहेत त्या जाती सुद्धा वेगळ्या होत्या. आणि ते बाकीची जी मुलं आहेत यांची ती मुलं मुली यांची लग्न व्हायची होती. आणि जर समजा या मुलीनं अशा पद्धतीनं जर समजा या सचिन बरोबर ती संबंध ठेवले तर मात्र ते ह्यांच्या मुलामुली तिच्या म्हणजे ती जी ऋतू आहे तिच्या बहिणीचं किंवा भावांचं लग्न व्हायला अडचण येईल. आणि म्हणून त्या मुलीच्या बापानं आणि आईनं याला विरोध केला आणि आपल्या मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आई वडिलांनी समजावलं पण तरीही या घुंगरांचा आवाज काही कमी झाला नाही. त्याच्यानंतर मग आई वडिलांनी काय केलं, त्या मुलीला मामाकडे पाठवलं. आता ती मामाकडे गेली. आता ही माहिती पण सचिनला कळली. आता सचिनला कळल्यानंतर तो सुद्धा त्या मामाच्या गावाला पोहोचला आणि तिथून त्यानं त्या ऋतूला पळवलं. पळवून नंतर मग ते कोर्टामध्ये गेले. त्यानंतर त्यांनी तिथं लग्न केलं आणि काही दिवसांनी तो तिला घेऊन गावामध्ये आला. आता हा सगळा प्रकार जो आहे तो मुलीच्या आई वडिलांना समजलेला होता. त्यांची गावामध्ये नाचक्की झालेली होती. आपली मुलगी अशा पद्धतीनं वागली, अशा पद्धतीनं पळून गेली. आणि त्यामुळे त्या आई वडिलांनी त्यांच्या गावामध्ये जी 2 एकर जमीन होती, जे काही घर जमीन होती ते सगळं त्यांनी विकून टाकलं आणि गाव सोडलं आणि ते निघून गेले. आता आपल्या आई बापाला आपल्यामुळं गाव सोडायला लागलं, घरदार सोडायला लागलं, जमीन विकायला लागली. पण याचा काहीही परिणाम या ऋतूवरती झाला नाही. उलट एक पैसेवाला नवरा आपल्याला मिळाला याचा आनंद आता तिला झालेला आहे. आणि पुढे नंतर मग यांच्या संसाराला सुरुवात होते आणि त्यांना एक मुलगा होतो. त्या मुलाचं नाव ठेवलं जातं अंश. आणि आता हळूहळू तो मुलगा मोठा झालाय. त्या मुलाचं वय झालेलं आहे साधारणपणे 3 वर्षाचं आणि यांच्या लग्नाला झालेले आहेत 4 वर्ष. आता सगळं काही मनाप्रमाणे चालू होतं, मनाप्रमाणे झालेलं होतं. पण एक दिवस असं काहीतरी घडलं की ज्यामुळे होत्याचं नव्हतं झालेलं आहे. तारीख आहे 2 जून 2021. या दिवशी सचिन त्याची जी पहिली पत्नी होती रीटा, त्या रीटाला भेटायला इटावाला गेलेला होता. तिच्या घरी गेला होता. त्याच्यानंतर मग या पती पत्नीमध्ये समझोता वगैरे झाला आणि आता ती बायको 4 मुलांसह नवऱ्याकडे यायला राहायला तयार झालेली होती. आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये ती बायको नांदायला येणार होती. आणि ही माहिती
रितूला समजली, माझी सोबत नांदायला येते हे काही तिला सहन झालं नाही आणि यावरून मग पती आणि पत्नी यांच्यामध्ये परत भांडणाला सुरुवात झाली, वादाला सुरुवात झाली. आणि 2 जून 2021च्या रात्री सगळ्यांनी जेवण केलं. त्याच्यानंतर वरच्या मजल्यावरती हॉलमध्ये वगैरे वगैरे आपापल्या ठिकाणी प्रत्येकजण झोपायला गेलेला आहे. आणि ही जी पत्नी आहे म्हणजे सचिनची पत्नी आणि त्यांचा मुलगा 3 वर्षाचा, ते सगळे एका रूममध्ये म्हणजे खालच्या बाजूला जी रूम आहे त्या रूममध्ये झोपायला गेलेले आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये सगळं सामसूम झालेलं आहे. रात्रीचे 10-11 वाजलेले आहेत. सगळ्यांच्या डोळ्याला डोळा लागलेला आहे. पण रितूला मात्र झोप येत नव्हती आणि 1-2 दिवसामध्ये तिची सवत येणार होती. सर्व संपत्ती आणि अधिकार याच्यामध्ये अर्धी वाटणी होणार होती आणि हे सगळं होतं तिच्या पतीमुळे. त्यामुळे या बायकोला आपल्या नवऱ्याचा प्रचंड राग आलेला होता आणि रात्रीच्या 10-11 वाजून गेलेले होते. संपूर्ण परिसर शांत झोपलेला होता आणि याच्यामध्येच अचानकपणे लाईट गेली आणि या बायकोच्या डोक्यामध्ये सनक आली आणि घरामध्येच एक लोखंडी सळई होती, ती तिनं घेतली आणि झोपेतच पतीच्या डोक्यामध्ये घातली आणि त्याच्यावरती वार करायला सुरुवात केली. आता आपल्यावरती वार झालाय, डोक्यामध्ये सळई घुसली, त्यामुळे त्यानं ओरडायला सुरुवात केली, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बायकोनं त्याचे गडबडीमध्ये त्याचं डोकं ठेचण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक घाव जो आहे तो बाजूला लहान मूल झोपलेलं होतं त्या मुलाच्या सुद्धा म्हणजे शरीरावरती पडलेला आहे. त्यामुळे तो मुलगा सुद्धा जखमी झालाय आणि तो सुद्धा रडायला लागलाय. इकडे नवरा जो आहे त्यानं स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो बेडवरून खाली उतरलाय आणि दरवाजाच्या दिशेनं यायला लागलाय. पण त्यावेळेस बायको त्याच्यावरती खपाखप वार करते आहे आणि त्यामुळे तो नवरा जागेवरती कोसळलाय. आवाज झाला, त्याचा सगळा गोंधळ चाललेला आहे. आणि हे सगळं ऐकून घरातली जी मंडळी आहेत ती मंडळी ही त्या घराकडे म्हणजे त्या दरवाजापाशी आलेली आहेत. दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करतायत, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतायत, पण दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे काही तो उघडला जात नव्हता. आणि त्यानंतर मग त्या मंडळींनी पोलिसांना बोलवले आणि नंतर पुढं काय झालं ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या सगळ्या घटनेमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस काय करू शकतो आणि स्वतःलाच कसा उद्ध्वस्त करतो हे आपल्या लक्षात आलं. याच्यामध्ये पहा, सचिन, त्याचे 4 मुलं, तो 4 मुलांचा बाप होता, लग्न झालेलं होतं. आता त्याचं एवढं सगळं आहे, लग्न झालेलं आहे, 4 मुलांचा बाप आहे, बायको आहे, सगळं आहे, हे माहीत असून सुद्धा ही रितू त्याच्याबरोबर ती लग्न करते आणि आपल्यामुळे आपल्या पतीमध्ये आणि पत्नीमध्ये म्हणजे त्याच्या बायकोमध्ये आणि त्या दोघांच्या नवरा बायकोमध्ये वाद होईल. त्यानंतर हा पती त्या पत्नीला सोडून देईल किंवा तिची 4 मुलं जी आहेत त्या मुलांचे हाल होतील हे माहीत असून सुद्धा ही मुलगी त्या सचिन बरोबर ती पळून गेली. आणि आपल्या पळून जाण्यानं आपल्या भावंडांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. असं असतानाही तिनं भावंडांचा विचार केला नाही. एवढंच नाही तर आपल्या आईवडिलांना आपल्या गावातलं घर विकायला लागलं, घरदार विकायला लागलं, देशोधडीला लागायला लागलं. एवढं असून सुद्धा आपल्याला एका श्रीमंताची बायको व्हायचंय किंवा त्याच्याबरोबर आपल्याला लग्न करायचंय, यासाठी तिनं बाकीच्या कोणाचाही विचार केला नाही आणि त्याच्यानंतर तिनं त्याच्याबरोबर ती पळून गेली, लग्न केलं. आणि ज्या वेळेस आपला नवरा त्याच्या पहिल्या बायकोला आणतो आहे हे पाहिल्यानंतर हिनं नवऱ्याचा सुद्धा काटा काढलेला आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी ही आरोपी जी आहे ती किती खालच्या थराला गेली आणि हे सगळं करून शेवटी तिला काय मिळालं? एवढं सगळं घडलं, एवढं सगळं स्वार्थासाठी केलं, पण शेवटी 3-4 वर्षामध्येच होत्याचं नव्हतं झालं होतं. आणि बघा, हिनं स्वतःचं कुंकू स्वतःच्या हाताने पुसलं, स्वतःच्या मुलाला हिनं जखमी केलं आणि त्याला कायमचं अनाथ करून ठेवलं आणि माहेरच्या मंडळींना उद्ध्वस्त केलं, स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. आणि त्यामुळे आता ती स्वतःची अवस्था बघा, ती माहेरची राहिली नाही, ती सासरची राहिलेली नाही, घरकाना घाटका अशा पद्धतीची तिची अवस्था झाली. आणि आता आयुष्यभर केवळ पश्चाताप करत जगायची वेळ तिच्यावरती आलेली आहे. आता यावरून आपण सगळ्यांनी प्रचंड मोठा धडा घेतला पाहिजे. केवळ स्वतःचा स्वार्थ घेऊनच जगण्यापेक्षा दुसऱ्याचाही जर आपण विचार केला तरच आपलं आयुष्य हे खरं आयुष्य असतं, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.